तर चला, काल आपण MPSC कंबाईन ग्रुप बी मेन्सचा जे पेपर होता त्याच्या जे मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न होते ते आपण इथं सॉल्व्ह करून घेतलेले आहेत, त्यांचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे आणि त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लसावी आणि मसावी या विषयांवर, या टॉपिकवर, लसावी आणि मसावी या टॉपिकवर जे PYQ आलेले आहेत आतापर्यंत ते आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा, रोज आपण असं एक थोडे थोडे प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिकचे काही ना काही प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत एका तासामध्ये जेवढे होती त्या पद्धतीने. ठीक आहे. आपल्या लेक्चरमध्ये जेवढे होते तेवढे. 3 व्यक्ती एकत्र चालावयास सुरुवात करतात, त्यांच्या पावलांची मापे क्रमशः 40 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर व 45 सेंटीमीटर ही आहेत. पूर्णांकी पावलांमध्ये सर्वांनी समान अंतर कापावयाचे असल्यास, कसे अंतर समान आहे, समान अंतर कापावयाचे असल्यास प्रत्येकास किमान किती अंतर चालावे लागेल. तर आता याच्यामध्ये हे एक शब्द आपल्याला चांगला ध्यानात ठेवावा लागतो, या शब्दाकडे आपल्याला भर द्यावा लागतो. तर हे जे शब्द राहतात किमान आणि कमाल, किमान आणि कमाल. किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे काय, कमीत कमी. कमीत कमी. ठीक आहे. हे दोन लक्षात ठेवायचे, किमान आणि कमाल. इथं आपल्याला किमान विचारले, किमान विचारला असेल तर आपल्याला सरळ सरळ काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे, एवढं लक्षात घ्यायचं. कमाल विचारलं तर आपल्याला सरळ सरळ काय काढायचंय, मसावी काढायचा. लसावी आणि मसावी मध्ये अजून एक मोठा डिफरन्स आहे बघा, की लसावी त्यालाच आपण लघुत्तम संख्या विभाजन असं म्हणतो आणि मसावी लघुत्तम महत्तम संख्या विभाजन. ठीक आहे. अशा पद्धतीनं लसावी आणि मसावीचा डिफरन्स आहे. आणि जे लसावी असतो तसं तुम्हाला हे सर्व क्लासमध्ये सांगितलेलं आहे, फक्त आपण PYQ सोडून घेणार आहोत, पण एक थोडक्यात एक सांगतो तुम्हाला. ठीक आहे. लसावी, लसावी म्हणजे अशी संख्या ज्या संख्येने म्हणजे ज्या संख्येला म्हणजे इथं एक संख्या असेल, लसावी म्हणजेच काय आहे, ज्या संख्येला दिलेल्या संख्येने पूर्ण दिलेल्या संख्येने भाग जात असेल, या संख्येला भाग जात असेल तर त्याला म्हणतात लसावी. आणि मसावी म्हणजे काय, ज्या आपल्या दिलेल्या संख्या असतात त्या या संख्याला कोणत्याही फक्त एकाच संख्येने भाग जाणे, कोणत्याही फक्त एकाच संख्येने तिन्ही संख्येला भाग जाणे. म्हणजे इथं ज्या एक्झाम्पल मध्ये दिलेल्या आहेत त्या तिन्ही संख्येला भाग जाणे म्हणजे काय, मसावी असतो. म्हणजे मसावी संख्या कधीही लहान असते आणि लसावी संख्या कधीही मोठी असते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे प्रश्न सॉल्व्ह करूत आपण. 40 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर आणि 45 सेंटीमीटर. 40, 42 आणि 45 सेंटीमीटर याचा जर का आपण भाग पाडले तर भाग पाडते वेळेस आपल्याला कितीनं 2 न घेऊ शकतो. 2 2 4 0, 2 2 4 2 1 2, 2 2 4 इथं येणार नाही, इथं काय आहे 45 राहील. ठीक आहे. 45 राहील. तर खालच्या याच्यात जर का घ्यायचं म्हणलं तर आपण इथं 3 याला भाग घालू शकतो. 20 दशाल तशी राहतील. 3 7 21, 3 1 3 उरला 1, 3 5 15. परत इथं 5 न भाग जाईल, 5 चोक 20, 7 5 त्रिक 15. परत इथं 2 न भाग जाईल, 2 2 4
2 4 7 आणि 3. सरसकट सर्वांचा जे गुणाकार असेल, सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय, आपली लसावी असेल. ठीक आहे. 3 2 6, 6 पंच 30, 30 2 60, 6 2 12, 12 म्हणजेच 120, 120 12 त्रिक 36, 36 म्हणजे 360 गुणिले 7, 7 0 0, 7 सक 42, 7 त्रिक 21, 21 आणि 4 25, 25 20. हे काय आलं आपलं लसावी आला 25 20. तर आपल्याला आता उत्तरामध्ये 25 20 कुठं आहे का? आता इथं आपल्याला ऑप्शन मध्ये सगळीकडे काय दिलेलं आहे, मीटर सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर, आणि आपल्याला वरती प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेलं. म्हणजे आपल्याला एक माहिती आहे, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. ठीक आहे. तर मग आता काय करावं लागेल, याला काय करावं लागेल, हे कशामध्ये आपलं उत्तर आलेलं सेंटीमीटर मध्ये. तर याला आपण याच्यामध्ये कन्वर्ट करू, मीटर मध्ये कन्वर्ट करू. 25 20 2520 भागिले जर का याला आपण 100 जर का केलं तर हे 2 कटतील आणि इकडे 2 शून्य, इकडे 2 पॉइंट लागतील. ठीक आहे. इकडे जर का 2 पॉइंट लागले तर मग हे कसं होतंय 25.20 म्हणजेच 25 मीटर 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ठीक आहे. 25 मीटर आणि 20 सेंटीमीटर. आणि जर का इथं आपल्याला जर का सरसकट सेमी मध्ये जर का उत्तर दिलं असतं तर आपलं हे उत्तर बरोबर होतं 25 2520. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 STI मेन्सचा प्रश्न आहे 2011चा. ए बी सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 15 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदू जवळ भेटतील. आता किती सेकंदानंतर जर का सांगितलं तर सरळ सरळ आपल्याला त्याचा काय काढावं लागणार आहे, लसावी काढावं लागणार. ठीक आहे. 3 मित्र एका वर्तुळाकार मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. किती, एक लक्षात घ्या, 12 18 आणि 20 सेकंदात आहे. आपल्याला इथं काय दिलेले आहे, सेकंदात दिलेले, सेकंदामध्ये लक्षात घ्या. 6 1 6 sin 2 12 sin 3 18 20 जशाला तसे. परत इथं आपण 2 न देऊ शकतो. बे 1 3 बेंदाय 20. परत इथं किती न जाईल, 5 न जाईल. 1 3 5 2 10. ठीक आहे. sin 2 12 sin 2 12 12 पंच 7 sin 3 18 म्हणजे 180 180 म्हणजे 18 2 36 म्हणजे किती 360. sin 2 12 sin 3 18. एक मिनिट, किती दिलेले आपल्याला, 12 18 आणि 20 सेकंदामध्ये दिलेले आहे ना. 3 चौक 12 3 सख 18 20 जशाला तसे राहते. ठीक आहे. परत इथं 2चा भाग जाईल, 2 2 4 2 3 6 आणि इथं राहतील 10. याच्यानंतर परत इथं 3 जशाला तसे राहतील, 10 ची कमी होईल तर इथं भाग जाईल 2 ना, 2 1 2 3 2 पंच 10 5 त्रिक 15 15 2 30 30 2 7 sin 3 18 म्हणजे किती आले 180 सेकंद. आपल्याला प्रश्नामध्ये सेकंदात दिलेले म्हणल्यावर उत्तर बी कशामध्ये आलं, आपलं सेकंदामध्ये आलं. आणि आता पण आपल्याला पर्याय हे मिनिटामध्ये दिलेला आहे. कशामध्ये दिलेला आहे,
मिनिटांमध्ये दिलेला आहे, तर मिनिटांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला याला कितीनं भागावं लागणार आहे? 60 कारण एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. 60 सेकंदानं 180 सेकंदाला भागल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 180 सेकंदाला 60 सेकंदाने जर का भागलं तर आपल्याला मिनिटात उत्तर मिळेल. तर मिनिट किती येतील? 3 मिनिट येतील. ठीक आहे, 3 मिनिट. 3 मिनिट म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 असेल. याच्या समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या दुसरीच्या 3/4 पट असेल तर मोठी संख्या कोणती? आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ही एक संख्या गुणिले ही दुसरी संख्या. ठीक आहे, पहिली संख्या दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करत असतो. तर आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपल्याला एक संख्या जी आहे ती दुसरीच्या 3/4 पट आहे. म्हणजे पहिली संख्या एक्सच आहे, दुसरी संख्या दुसरीच्या म्हणजे जे एक संख्या आहे, समजा ही पहिली संख्या पहिलीच आहे, पण हिच्या किती पट आहे? 3/4 पट. कोण? पहिल्यापेक्षा. ही पहिली संख्या जशाला तशी इथं लिहिली, हिची किती आहे? 3/4 पट. पहिल्या संख्येच्या किती आहे? 3/4 पट. समजलं इथपर्यंत? हा, म्हणजे ही एक संख्या, आता इथं दोन संख्या आहेत, ही एक संख्या आहे, एक संख्या आपण एक्स मानली, तर जी दुसरी संख्या आहे आपण काय करू, दुसरी संख्या आपण एक्स मानू. ठीक आहे, कारण इथं काय सांगितलं, एक संख्या दुसरी संख्या आपण एक्स मानू, म्हणजे आपले याच्यानुसारच येऊन जाईल. तर मग इथं जी पहिली संख्या असणार आहे, कारण काय सांगितलंय, दुसरीच्या म्हणजे दुसरी संख्या जी असणार आहे तिच्यापेक्षा 3/4 पटनं ही संख्या मोठी असणार पहिली. ठीक आहे, 3/4 पट असेल तर मोठी संख्या कोणती? 3/4 पट आहे, म्हणजे पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे. म्हणजे पहिली संख्या आपण इथे एक्स घेतली, दुसरी संख्या जी आलेली आहे, जे आलेले आहे ते आपण इथं 3/4 एक्स घेतलेले आहे. बरोबर, लसावी दिलेला आहे 72, मसावी दिलेला आहे 6. ठीक आहे, आता हे जे आहे हे पूर्णच्या पूर्ण इकडे घेऊन गेलो, इकडल्या साईडला घेतो मी. आता हे जे दोन एक्स आहेत, हे एक्स आहे, हे एक्स आहे, दोन एक्स गुणिले एक्स म्हणजे किती? एक्स स्क्वेअर. बरोबर, हे जे वरचा अंश आहे, खालचा छेद आहे, तर हे जेव्हा बरोबरच्या चिन्हाच्या इकडल्या साईडला येतील तेव्हा अंश छेद होईल आणि छेद अंश होईल, अंश छेद होईल, छेद अंश होईल. ठीक आहे, म्हणजेच इकडं 72 गुणिले 6 जे छेद होता, छेद वरती काय होईल? अंशात जाईल, आणि वरचा अंश जे होता ते कुठं? छेदस्थानी. 3 1 3, 3 2 6, उरले 1, 3 4 12, 24 आले. एक्स स्क्वेअर बरोबर 24 गुणिले 6 गुणिले 6, 6 गुणिले 6 म्हणजेच किती? 24 येते. ठीक आहे, 24 येते. आपण जर का स्क्वेअर काढून टाकला तर एक्स बरोबर इकडला एक 24 कटून जाईल, म्हणजेच राहतील किती? 24. एक्स बरोबर 24, म्हणजे आपली मोठी संख्या किती असणार आहे? 24 असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल. ठीक आहे, समोरचा प्रश्न, समजतंय ना? सोपे आहेत, एवढे काय अवघड नाही. 13 25 18 63 30 78 या संख्यांचा लसावी आहे, या संख्यांचा लसावी आहे. तर काय करायचं, आता इथं आपण पूर्ण संख्या लिहून घेऊ. 13 25 18 63 30 आणि 78.
ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिल्या संख्यानं आपण 5 न भाग घालू. 13 5 5 25 18 63 5 सख 30 इथं 78 जशाला तसे. परत आपण काय करू 3 चा भाग देऊ. 13 5 3 सख 18 3 दोन्ही 6 3 1 3 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 1 आणि 3 सख 18 13 26 आहेत. आपण इथं 13 न भाग देऊ. 13 1 13 5 6 21 2 आणि 13 दोन्ही 26 इथं 2 येते. त्याच्यानंतर खाली जर का बघितलं तर इथं आपण आता किती न 3 चा देऊ. 1 5 3 दोन्ही 6 3 7 21 इथं 2 आणि इथं 2. ठीक आहे. मग परत आता इथं दोन संख्या ही सगळीकडेच कॉमन आहे म्हणून इथं परत एक 2 चा भाग देऊ. 1 5 बे 1 बे 7 बे 1 बे आणि बे 1 बे 7 5 35 7 5 35 5 त्रिक 15 15 त्रिक 45 45 दोन्ही 90 90 गुणिले 13 9 5 45 9 त्रिक 27 28 29 30 31 315 गुणिले 13 13 पंचे 65 13 1 13 13 6 19 13 आणि 6 19 19 ला हातचा 1 13 13 39 39 आणि 1 40 आणि हे 90 चा जे शून्य होता ते जशाला तसा म्हणजे 40,950. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ठीक आहे. 40,950 म्हणजे याचा लसावी किती असणार आहे 40,950. जेव्हा अशा जास्त संख्या येतात त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या मोठ्या संख्या असतील किंवा एक ज्याला लवकर भाग जाऊ शकतो परत दुसऱ्या संख्या त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं त्या पद्धतीनंच इथं भाग द्यायचा असतो. ठीक आहे. समोरचा प्रश्न इथे किती झाले 40,950. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न क्रमांक 5. जर दोन संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती. सर्वात लहान संख्या आपल्याला काढायची. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याकडे. आपण मगाशी जे सूत्र लिहिलं होतं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. तर पहिली संख्या आणि या दोन्हीचा आपल्याला गुणाकार दिलेला आहे 53,125. दोन्हीचा गुणाकार दिलेला आहे 53,125 बरोबर लसावी आपल्याला मसावी दिलेला. काय दिलेला आहे मसावी दिलेला आहे तर आपण याच्यानुसार लसावी काढू शकतो. मसावी किती 25 दिलेला आहे तर 25 इकडे गुणाकारात इकडे कशामध्ये येतील भागाकारामध्ये. 53,125 भागिले 25 बरोबर काय येईल लसावी घेईल. 25 दोन्ही 50 उरले 3 25 1 25 5 ते 1 6 25 दोन्ही 50 हे 10 60 आणि ते 2 10 आणि 2 12 25 125 येईल. 25 5 125 म्हणजेच 2,125 हे काय आला आपला लसावी आला. तर जेव्हा आपण संख्या काढण्यासाठी जेव्हा आपल्याला संख्या काढायच्या असतात तेव्हा लसावीला मसावीनं भागल्यानंतर लसावीला मसावीनं भागल्यानंतर 25 1 25 25 8 200 उरले किती 12 25 25 5 125 किती आलं 85 आलं. तर याचा आपल्याला भाग असा पाडायचा म्हणजे याच्यामध्ये भाग पाडते वेळेस संख्या जी राहते ती दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये यायला नाही पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं 17 5 85 17 5 85 अशा संख्या आल्या
तर आता याच्यामध्ये आपल्याला सांगितले सर्वात लहान संख्या काढायची. तर 17 संख्या ही मोठी आहे, लहान संख्या कोणती आहे? पण 5 आहे. तर 5 न काय करायचं, जे हे भाग पडलेले राहतात या भागानं मसावीला भागल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्या ज्या राहतात त्या दोन संख्या आपल्याला भेटून जातात. म्हणजे 5 न आपण कितीला भागायचं, सॉरी गुणायचं 25 ला. 25 गुणिले 5 बरोबर 125. म्हणजे आपली सर्वात लहान संख्या किती आहे? 125. आणि तीच जर का मोठी संख्या काढायची म्हणलं, 25 गुणिले 17, 17 पाची 85, 17 दोन्ही 34, 34 आणि 6 30, 40, 40 आणि 2 42, 425. ठीक आहे, ही आपली दुसरी मोठी संख्या असेल. तर आपल्याला फक्त विचारलेलं काय होतं? लहान संख्या ती जी किती आहे? 125. ठीक आहे. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. पी क्यू चा मसावी x आहे. पी आणि क्यू चा मसावी किती आहे? x आहे. आणि क्यू बरोबरची संख्या आपल्याला दिलेली आहे, काय आहे? XY दिलेली. ठीक आहे, XY दिलेली. आणि पी आणि क्यू चा लसावी काय असेल? तर आपल्याला काय काढायला सांगितले? लसावी काढायला सांगितले. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता पहिली संख्या काय आहे? पी हे, दुसरी संख्या क्यू आहे. पी गुणिले क्यू बरोबर लसावी जशाला तसा, कारण काढायचा आहे आपल्याला. मसावी दिलेला आहे आपल्याला x. आता याच्यामध्ये आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे? तर क्यू ची संख्या दिलेली आहे XY. म्हणजेच आपण इथं क्यू च्या जागी आपण XY ठेवू शकतो. पी गुणिले क्यू च्या जागी ठेवला XY बरोबर लसावी गुणिले मसावी जशाला तसा. तर लसावी तिकडे ठेवा, मसावी इकडे घेऊन. म्हणजे इथं काय येईल? पी गुणिले XY भागिले, हे इकडे गुणाकारामध्ये म्हणल्यावर इकडे कशामध्ये येईल? भागाकारामध्ये. x हे x आणि हे x कटलं तर इथं राहिला लसावी. म्हणजेच लसावी आपला किती असणार आहे? पी गुणिले y. पी गुणिले y म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार. ठीक आहे, हा झाला प्रश्न 6. नेक्स्ट 7वा प्रश्न, एक संख्या 4 ने वाढवल्यास 12, 18, 32 आणि 40 या संख्यांचा लसावी आहे, तर ती संख्या कोणती? आपल्याला अशी संख्या काढायची आहे जिचा लसावी 12, 18, 32 आणि 40 यांचा लसावी असेल, पण कधी? 4 ने वाढवल्यानंतर. 4 ने वाढवल्यानंतर. तर ते 4 ने वाढवल्यानंतर सध्या त्याचा काहीच विचार करायचा नाही. सध्या फक्त विचार करायचा की आपल्याला याचा लसावी काढायचा. ठीक आहे, इथं 12, 18, 32 आणि किती? 40. सरळ सरळ आपण सुरुवातीला 6चा देऊ. साइन दोन्ही 12, साइन त्रिक 18, बत्तीस 40. परत इथं आपण 2चा देऊ. बे 1 बे 3, बे 1 बे, बे 1 12, बे दोन्ही 4 आणि 0. परत इथं आपण 4चा देऊ शकतो. 3 4 चौक 16, 4 पंच 20. परत इथं कितीचा येईल? 2चा येईल. 1 3 बे दोन्ही 4 आणि इथं 5 जशाला तसे. ठीक आहे, याच्यानुसार आपल्याला काय मिळेल? लसावी मिळून जाईल. 5 दोन्ही 10, 9 त्रिक 30, 30 दोन्ही 60, साइन चौक 24, 24 दोन्ही 48, 24 दोन्ही 48 गुणिले 6
6 8 48, साइन चौक 24, 24 आणि 4 24 आणि 4 28, 288. हे काय आला आपला लसावी. पण हे लसावी कधी हे, म्हणजे ही जी संख्या आपल्याला मिळाली, पण ही कशी मिळाली? 4 ने वाढवल्यानंतर. 4 ने वाढवल्यानंतर जर का ही संख्या मिळत असेल तर या संख्येमधून आपल्याला किती वजा करावं लागणार आहे? 4 ही संख्या वजा करावं लागणार आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल 284. चौक 24, 43, काहीतरी राहिले. साइन दोन्ही 12, 12 चौक 48, 48 दोन्ही 48, 42 6, 3 दोन्ही 42 6, साइन दोन्ही 12, 12 पंच 60, 60 गुणिले 48, 6 8 48, 6 8 48, साइन चौक 24, 24 आणि 4 28. इथं काय करतो आपण, पहिले जे भागातलेलं आहे ते आपण 2 न घालण्याचा प्रयत्न करू. 12 18 32 आणि किती 40. 4 4 त्रिक 12, 18 4 8 32, 4 1 4 आणि 0. ठीक आहे. परत आता इथं 3 ने एक भाग देऊ. 3 1 3, 3 6 18, इथं 8 आणि 10 जशाला तसे राहतील. परत 2 न जाईल. 2 त्रिक 6, 2 चौक 8 आणि 2 पंच 10. त्यानंतर परत इथं किती न जाईल? 2 चा जाईल. 2 1 2 3, 2 दोन्ही 4 आणि इथं 5 जशाला तसे. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48, 5 त्रिक 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 48 गुणिले 30, 8 त्रिक 24, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 आणि हे 0 जशाला तसा. ठीक आहे. हे 0 जशाला तसा म्हणजे 1440. 1440 याच्यामधून जर का 4 वजा केले तर आपल्याला समोरचं उत्तर भेटून जाईल. म्हणजे 1436, 1436 आहे. ठीक आहे. इथं आपल्याला 6च्या ऐवजी सुरुवातीला 4 न करावं लागणार. 6 न यायला पाहिजे. ठीक आहे. हे बघूत आपण, जर का 6 न भाग दिला तर काय प्रॉब्लेम होतो तर. परत किती, एक मिनिट हा, भागात आपण करून बघू तसं. 12 18 32 आणि 40, 12 18 32 आणि 40. 6 1 6, साइन दोन्ही 12, साइन त्रिक 18, 32 जशाला तसे 40. ठीक आहे. इथे 4 न भाग दिला. इथे 2 3 4 8 32, 4 10 40. इथं परत आपला कितना भाग जाईल? 2 न भाग जाईल. 2 1 2 3, 2 चौक 8, 2 पंच 10, 2 2 1 2 2 1 2 2 पंच 10, साइन चौक 24, 24 दोन्ही 48, 3 दोन्ही 6, 6 पंच 30, 48, 48 दोन्ही 90 येते. 5 चौक 20, 20 त्रिक 60, साइन चौक 24, 24 दोन्ही 48.
हा, इथं आपल्याला ही जी स्टेप वाढवलेली होती आपण मागच्या गणितामध्ये, जेव्हा आपण इथं 6 भाग दिला होता, 6 भाग दिल्यानंतर ही जी स्टेप वाढवलेली होती ही खालची, तर ही आपल्याला वाढवायची आवश्यकता नाही, कारण इथं शेवटी फक्त इथं 4च राहील. 5 चोक 20, 20 त्रिक 60, साइन चोक 24, 24 दोन्ही 48, 48 गुणिले 60, नाही ते एक्स्ट्राच होते. ठीक आहे, आपण हे बघू, नंतर सांगतो तुम्हाला व्यवस्थितपणे. ठीक आहे, समोरचा प्रश्न घ्या. एका शाळेत पक्षी निरीक्षण, रंगकला, बागकाम, चित्रपट आस्वाद, पुस्तक वाचन अशी 5 छंद मंडळे आहेत. पक्षी निरीक्षण गट प्रत्येक 6व्या दिवशी, चित्रपट आस्वाद प्रत्येक 5व्या दिवशी, पुस्तक वाचन गट दर 4थ्या दिवशी, रंगकला गट दर 3ऱ्या दिवशी, बागकाम गट दर दुसऱ्या दिवशी एकत्र येतात. शाळेच्या 180 दिवसांच्या कालावधीत हे गट जितक्या वेळा एका दिवशी भेटतील त्या संबंधीचे चुकीचे विधान निवडा. तर आता आपण काय करू, सुरुवातीला यांचा लसावी काढून घेऊ. ठीक आहे, काय काय सांगितलेलं आहे, 6 एक दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे, 4, 3 आणि 2. काय करा, 2 घ्या, 2 त्रिक 6, 5, 2 दोन्ही 4, 3, 2 एक 2, परत घ्या 3, 3 एक 3, 5, 2, 3 एक 3 आणि 1, 5 दोन्ही 10, 9 त्रिक 30, 30 दोन्ही 60. लसावी किती आला, 60 आला. आपल्याला पूर्ण दिवस किती येतं, 180. 180 भागिले 7 लसावीला, सॉरी टोटल संख्याला लसावीनं जर का भागलं तर आपल्याला एकूण म्हणजे त्यांचं एक सरासरी किती राहते तेवढं येऊन जाते. म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांची भेट कितीदा होईल, 180 दिवसामध्ये कितीदा होणार आहे, 3दा भेट होणार आहे. ठीक आहे, त्यांची भेट कितीदा होणार आहे, 3दा होणार आहे. तर आता याच्यानुसार आपण आता गणित सोडवू. ठीक आहे, चित्रपट आस्वाद, पुस्तक वाचन, लक्षात घ्या. आता चित्रपट आस्वाद पुस्तक वाचन गट 9 दिवस एकत्र भेटतील. किती दिवस भेटतील, 9 दिवस. आता कोणतं, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन. चित्रपट आस्वाद किती हे, 5व्या दिवशी भेटते. किती दिवशी भेटते, 5व्या दिवशी. त्याच्यानंतर पुस्तक वाचन कितव्या दिवशी भेटते, 4थ्या दिवशी. दोघांचा गुणाकार केला, 5 चोक 20, आणि तेच आपण जर का 80ला भागलं त्यानं, म्हणजे जे टोटल आलेली आहे त्यानं जर का 80ला भागलं, 180ला भागलं, आपल्या टोटल दिवसांना जर का भागलं तर आपल्याला दिवस येतात. तर किती दिवस, 9 दिवस भेटतील. तर हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, आपलं चुकीचं विधान शोधायचं आहे, लक्षात ठेवा. सर्व गट 3 दिवस एकत्र भेटतील, बरोबर आहे, कारण आपण इथं सर्व गट किती दिवस भेटतील, 3 दिवस एकत्र भेटतील, हे पण विधान बरोबर आहे. मग राहिले कोणते, हे 2. चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन गट 8 दिवस एकत्र भेटतील. चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन गट 8 दिवस एकत्र भेटतील. हे तिन्ही मिळून 8 दिवस एकत्र भेटतील का ते आपल्याला बघायचंय. तर आपण एक डायरेक्ट पण काढू शकतो ना, जर का समजा इथं पहिल्या प्रश्नाचं बघितलं, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन. चित्रपट आस्वाद 5व्या दिवशी आणि पुस्तक वाचन 4थ्या दिवशी. ठीक आहे, ठीक आहे, आपण हे तिसरं गणित बघू. चित्रपट आस्वाद किती आहे, चित्रपट आस्वाद 5. त्याच्यानंतर हे बागकाम दर 2 दिवसाला. त्याच्यानंतर पुस्तक वाचन दर 4 दिवसात. 4 दुनी 8, 8 पंच 40. ठीक आहे, 180 भागिले 40 जर का केलं तर आपल्याला किती उत्तर येते, 4 चोक 16 उरले 2, 4 पंच 20. पॉइंट मध्ये उत्तर आले, म्हणजे आपलं हे उत्तर काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे एकत्र ते तिघं मिळून तसे एकत्र भेटत नाही. मग चौथं बघूत आपण.
पक्षी निरीक्षण, पक्षी निरीक्षण 1 नंबरचं 6व्या दिवशी. रंगकला गट लास्ट रंगकला गट किती 3ऱ्या दिवशी. सायंत्रिक 18. तेच आपण जर का 180 ला भागल्यानंतर कितीदा येते 10 येईल. आणि आपलं सगळे मिळून किती दिवस भेटणार असतात 3 दिवस. म्हणजेच 10 हे तर हे फक्त 2 जण भेटतात आणि मग ते बाकीचे 3 जण म्हणजेच किती 10 30. बरोबर 30 दिवस एकत्र भेटते. बरोबर ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त 3 चुकीचा असणार आहे आणि आपला योग्य पर्याय क्रमांक कितीचा आहे 3च आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं समोरचा प्रश्न. जर दोन संख्यांचा गुणाकार 21 हे 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी सांगा. काहीच नाही, सरळ सरळ संख्या लिहायची. दोन संख्याचा गुणाकार जे आहे ते लिहायचा. आता इकडे आपल्याला दोन संख्याचा गुणाकार आहे करायची आवश्यकता नाही. इकडे लसावी आहे आणि गुणिले मसावी आहे. मसावी आपल्याला दिलेला आहे 12. मग 12 हे गुणाकारामध्ये येते, इकडे कशामध्ये येईल भागाकारामध्ये येईल. 2160 भागिले 12. 12 1 12. किती उरले हे 8 आणि ते 1 9 उरले. 12 8 96 आणि 0 जशाला तसा 180. काय असेल आपला लसावी असेल 180. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ठीक आहे. समोरचा प्रश्न एकदम इझी प्रश्न आहे. हे भूमितीमधून आलेला प्रश्न आहे. लसावी आणि मसावी काय सांगितलेले. ये बिंदू पासून एकत्र सुरुवात केली. एक चौरसाकार सीमेवरून तर दुसरी आयताकार सीमेवरून याप्रमाणे समान गतीने चालू लागल्या. दोन मुंग्या आहेत. हा एक लक्षात घ्या, हा भाग आणि हा भाग पूर्णतः वेगळा आहे. दोन्ही भाग पूर्णतः वेगवेगळे आहेत. कारण याच्यावर एक मुंगी जाणार आहे आणि याच्यावर एक मुंगी जाणार. ठीक आहे. तर दोन मुंग्या जाणार आहेत म्हणून आपण कसं लिहू शकतो की आता इथं चौरसाचा विचार केला तर चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असतात. म्हणजे त्याची एक बाजू 3 असेल तर चारही बाजू किती असणार आहे 3च असणार आहे. म्हणजे चौरसवाल्या मुंगीनं किती पार केलंय 3 चौक 12. आणि आयताकारच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ही जर का 5 असेल तर ही पण 5च असणार. म्हणजे 5 आणि 5 10. ही जर का 4 असेल तर ही पण 4च असणार. 4 आणि 4 8. 10 आणि 8 18. ही पहिली मुंगी ही दुसरी मुंगी. ठीक आहे. मुंग्या संथ गतीने लाईन मध्ये. ठीक आहे. तर आता इथं आपण कितीने देऊ शकतो 6 ने देऊ शकतो. साइन 2 12 साइन 3 18 झालं संपलं. याच्या समोर भागच जात नाही. म्हणजे साइन 2 12 5 36. म्हणजे आपला काय सांगितलेलं आहे त्यांच्यापैकी प्रत्येकीला सेमी मध्ये चालावे लागणारे किमान अंतर. किमान म्हणजेच काय कमीत कमी म्हणजेच काय लसावी. कमीत कमी म्हणजेच काय लसावी. हे शब्द खूप महत्वाचे राहतात. खूप ध्यानात ठेवावं लागतात. इथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस फक्त याच शब्दावर असतात. ठीक आहे. किमान म्हणलं तर कमीत कमी, कमाल म्हणलं तर जास्तीत जास्त. ठीक आहे. तर आता इथं आपलं उत्तर किती येणार आहे 36 येणार आहे. 36 म्हणल्यावर पर्याय क्रमांक किती असणार आहे 1 नंबर. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ठीक आहे. समोरचा प्रश्न. एका महाविद्यालयात प्रकाश चित्रण, नौकानयन, बुद्धिबळ, इलेक्ट्रॉनिक्स, बागकाम सेम याच्या आधीचा जे प्रश्न सोडला होता सेम तेच प्रश्न आहे. काहीच बदल नाही. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला वाक्य रचना बरोबर आहे की चुकीचे आहे ते बघायचं होतं आणि इथं आपल्याला आन्सर काढायचं. म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं काही करण्याची आवश्यकता नाही. इथं पण 180 दिवस आहेत. तर आता इथले आपण एक दिवस काढून घेऊ. बागकाम दुसऱ्या दिवशी, इलेक्ट्रॉनिक गट तिसऱ्या दिवशी, नौकानयन गट प्रत्येक चौथ्या दिवशी, बुद्धिबळ गट 5व्या दिवशी तर प्रकाश चित्रण गट प्रत्येक 6व्या दिवशी. ठीक आहे. असे ते काय करतात 6व्या दिवशी भेटतात.
त्यांची भेट किती दिवशी होते, असं प्रत्येक दिवशी त्यांची भेट होत असते. दिवसांच्या काळात किती 180 दिवसांच्या काळात किती वेळा हे पाचही गट एकाच वेळी भेटते, तर 180 दिवसांच्या काळामध्ये कमीत कमी किती वेळा ते एकत्र भेटते. ठीक आहे, आता इथं कमीत कमी शब्द जरी नाही दिला तरी आपल्याला तिथं कमीत कमी शब्द ग्राह्य धरावा लागतो. मग सरळ सरळ याचा लसावी काढून घ्या. 2 बे 1 बे 3 बे 2 4 5 बे 3 6 3 घ्या. 1 3 1 3 2 5 आणि 3 1 3 5 2 10 3 2 6 10 सगळं 7. लसावी किती आलेला आहे, लसावी किती आहे 60 आहे. आपल्याला किती दिवसाचं काढायचंय 180 दिवसाचं. 180 दिवसांचं काढायचं असेल तर त्याला सरळ सरळ लसावीनं भागाकार करा. लसावीनं भागाकार केला उत्तर येते आपलं 3. म्हणजे ते एकाच दिवशी भेटतील असे किती वेळा होणार आहे, 3 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ठीक आहे, समोरचा प्रश्न घ्या. याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची असते, लागत असते. ठीक आहे, गणिताला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. तुम्ही आज केलं, उद्या सोडून दिलं, परवा दिवशी तुमच्या लक्षात काहीच येणार नाही. ठीक आहे, याला डेली प्रॅक्टिस आवश्यक आहे. जर का एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्ही याच्या संख्या बदलून सुद्धा तुम्ही वैयक्तिक स्वतः तुम्ही प्रश्न तयार करून ते सॉल्व्ह करू शकता. आणि तसं जर का झालं तर तुमचं गणित परफेक्ट, म्हणजे ते टॉपिक जे असतो तो परफेक्ट झाला असं म्हणू शकतो. होईलच असं नाही. आता प्रश्न क्रमांक 11. 6 7 8 9 आणि 12 सेकंदाच्या अवकाशाने 5 व्यक्ती, किती व्यक्ती येतात ह्या 5 व्यक्ती, क्रमशः एका लक्ष्याकडे गोळ्या झाडतात. एका तासात ते किती वेळा लक्ष्याकडे एक साथ गोळ्या झाडतात. एका तासात ते लक्ष्याकडे किती गोळ्या झाडतील तेवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर आता आपण काय करतो, आधी यांचा लसावी काढून घेऊ. 6 7 8 9 आणि 12 सेकंद दिलेले. लक्षात ठेवा कशामध्ये दिलेले आहे, सेकंदामध्ये दिलेले आहे, लक्षात ठेवा. आपण 3 चा भाग देऊ. 3 2 6 7 8 3 3 9 3 4 12. इथं 2 चा भाग देऊ. बे 1 बे 7 बे 4 8 3 बे 2 4. परत इथं 2 चा भाग देऊ. 1 7 बे 2 4 3 बे 1 बे 3 2 6 साइन 2 12 12 2 24 24 3 4 त्रिक 12 एकाला. 3 2 6 6 ने 7 24 त्रिक 72. ठीक आहे, 24 त्रिक 72 72 गुणिले 7 7 2 14 4 हाताला 1 7 7 49 49 आणि 1 50. किती आलं 504. तर हे काय आहे 504 हे आपलं उत्तर आलंय सेकंदामध्ये. आणि आपल्याला काय विचारलंय, एका लक्ष्याकडे गोळ्या झाडतात. एका तासात ते किती वेळा लक्ष्याकडे एक साथ गोळ्या झाडतील. म्हणजे ते सरसकट किती 504 सेकंदामध्ये गोळ्या झाडतात. तर 504 सेकंदाला आपल्याला काय करावं लागणार आहे, 504 सेकंद. 504 सेकंद आले तर आपल्याला हे 504 सेकंदाचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागणार आहे, तासामध्ये करावं लागणार. तर तासामध्ये जर का कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला 1 तास म्हणजेच किती 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजेच किती 60 सेकंद. ठीक आहे, 60 सेकंद. म्हणजेच आपल्याला जर का सेकंदाचं कन्व्हर्जन तासामध्ये करायचं असेल तर जे 3600 आहेत,
याचा गुणाकार हा, या दोघांचा गुणाकार म्हणजे किती येतो 3600. तर 3600 ला जे सेकंद दिलेले त्या सेकंदानं भागल्यानंतर, त्या सेकंदानं भागल्यानंतर आपल्याला काय मिळेल 3600, त्याला सेकंद जे आपल्याला दिलेले सेकंद आहे त्यांना भागल्यानंतर आपल्याला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. तर आता इथं आपण कितीनं भाग देऊ शकतो बघा, 4 1 4 उरला 1, 4 2 8 उरले 2, 4 सक 24, 4 9 36, 900, 6 1 6 साइन 2 12, 6 1 6, 6 1 6 उरले किती 3, 6 पंचे 30, 150 आलं. 7 त्रिक 21, 7 दोन्ही नाही, 3 7 21, 3 5 15, 0.6. आता याचा आणि याचा 7 7 49 उरला किती, समोर एक उरत आहे तर एक न घेता समोरचा आपण अप्रॉक्सिमेटली 7 म्हणून तिथे कन्सिडर करू शकतो. म्हणजे ते एका तासामध्ये किती गोळ्या झाडणार आहे, एका तासामध्ये पुढे गेले, एका तासामध्ये ते किती गोळ्या झाडणार आहे 7 गोळ्या झाडते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. हे बघा, यांचा आपण सुरुवातीला लसावी काढून घेतला, लसावी आला 504 सेकंद. हा काय आहे आपला लसावी आहे, आहे लसावी आहे. तर लसावी सेकंदामध्ये आलेला आहे, आपल्याला उत्तर काढायचंय तासामध्ये. तर तासामध्ये काढण्यासाठी आपल्याला जे तासाचं कन्व्हर्जन मिनिटामध्ये, मिनिटाचं कन्व्हर्जन सेकंदामध्ये केल्यानंतर आपल्याला किती येतंय 3600 येते. तर 3600 ला जे सेकंद दिलेले त्या सेकंदाने जर का भागलं तर आपल्या उत्तर कशामध्ये येते तासा. म्हणजे आपल्याला त्या जे तास राहत हे एका तासामध्ये आपण म्हणजे जे दोन्हीचं जे युनिट राहते, जे एकक राहते, ते एकक जर का एकच केलं तर आपल्याला भाग करायला सोपं जाते. नाही तर वरती 1 तास खाली 504 सेकंद ते थोडस लेंदी जाते, अवघड जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे 3600 मध्ये कन्व्हर्जन केलं आणि 3600 ला या सेकंदानं भागलं. या सेकंदानं म्हणजे जे आलेलं उत्तर आहे आपलं त्या सेकंदानं भागल्यानंतर आपल्याला अप्रॉक्सिमेटली 7 भेटतात. 7 पॉइंट समथिंग असते, 7.1 समथिंग काहीतरी असते. पण त्याच्यापेक्षा त्याच्या अप्रॉक्सिमेटली संख्या कोणती आपली फक्त 7च दिलेली, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा युपीएससी ला विचारलेला आहे. असेच प्रश्न युपीएससी ला विचारले जातात. सीसॅटचा प्रश्न, 1 घंटा दर 18 मिनिटांनी वाजते, दुसरी घंटा दर 24 मिनिटांनी वाजते, तिसरी घंटा दर 32 मिनिटांनी वाजते, सकाळी 8 वाजता तिन्ही घंटा एकाच वेळी वाजत असतील तर अन्य कोणत्या वेळी त्या एकत्र वाजतील. म्हणजे सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या आणि त्यांचा टायमिंग दिलेला आहे मिनिटांमध्ये, मिनिटांमध्ये टायमिंग दिलेला आहे. तर आपण आधी त्याचं लसावी काढून घेऊ. 18, 24 आणि 32. ठीक आहे, तर घ्या 2 92 18 बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 1 आला, बे सक 12. ठीक आहे, परत आता इथं 3 न भाग देऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 16 जशाला तसे. इथं 4 न दिला, 3 4 1 4, 4 चौक 16. ठीक आहे, 4 त्रिक 12, 3 2 6, 6 चौक 24, 24 गुणिले 12, हे समोरचं करण्याची एवढी आवश्यकता नाही. तरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. कारण 2चा जर का सॉल्व्ह करायचा असेल तर बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6, साइन दोन्ही 12, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 3 दोन्ही 6, 48 गुणिले 6, 48 गुणिले 6, 6 8 48, 8 आले 4, साइन चौक 24, 24 आणि 4 28, 288. काय आला आपलं लसावी. हे काय आला आपला लसावी आला. लसावी किती आला 288.
288 काय आला? लसावी आला. तर आता लसावी आलेला आहे. लसावी आपला मिनिटांमध्ये आलेला आहे. कशामध्ये आलेला आहे? मिनिटांमध्ये. तर आपल्याला कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय? तास प्लस मिनिटांमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की जे संख्या दिलेली आहे, जी पण संख्या दिलेली असणार आहे, तर तिला काय करायचं? कितीनं? आता मिनिटांमध्ये असल्यामुळे फक्त कितीनं भागायचं? 60 न भागायचं. जर का तेच आपलं सेकंदामध्ये असतं तर कितीनं भागावं लागलं असतं? 3600 न भागावं लागलं असतं. एक मिनिट. याच्यामध्ये 60 हे शून्य काटा पॉइंट वरती घ्या. साइन चौक 24 उरले किती? 4. पॉइंट जसा तसा घेतला. 6 8 48. ठीक आहे. आता जेव्हा टाइम मध्ये पॉइंट मध्ये उत्तर येत असते तर हे पहिलं काय राहतंय? तास राहतात. म्हणजे 4 तास. आता जे समोरचा पॉइंटच्या समोरची संख्या असते, पॉइंटच्या समोर जर का फक्त एकच स्थानच असेल, म्हणजे फक्त एकच संख्या असेल, तर त्याला काय करायचं? सरळ सरळ 6 न गुणायचं. 6 न गुणल्यानंतर आपल्याला ते काय कशामध्ये मिळते? मिनिटांमध्ये मिळते. आणि जर का 2 अंकी असतील, समजा 84 असतील, पॉइंटच्या नंतर 84 असतील, तर या पहिल्या संख्येला 6 न आणि दुसऱ्या संख्येला 36 न गुणलं तर आपल्याला हे जे राहतंय हे मिनिटांमध्ये येतंय. समोरच्या मिनिटांमध्ये ते मिनिट याच्यामध्ये ऍड करायचे आणि हे ऑलरेडी मिनिटांमध्येच येत असते. ठीक आहे. म्हणजे हे जे समजा आता इथं साइन चौक 24 4 त्रिक 12 12 आणि 2 4 त्रिक 12 12 आणि 2 14. 14 म्हणजेच किती? याला परत आपल्याला 60 न म्हणजे साइन 2 12 120 म्हणजेच 2 मिनिट 2 मिनिट आणि 24 सेकंद. अशा पद्धतीने हे फक्त एक तुम्हाला उदाहरण सांगत आहे. याचा ना आपल्या प्रश्नाचा काही समोरच्या ना आपल्या प्रश्नाचा काही संबंध नाहीये. तर इथं फक्त एक तुम्हाला एक ऍडिशनल म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे तुम्हाला तसं क्लासमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याची काही अडचण नाही. तर 4 तास त्याची मग आता इथे एकच स्थानची संख्या असल्यामुळे याला कितनं गुणलं? आपलं 6 न गुणलं. 6 8 48. मग हे कशामध्ये मिळालं आपल्याला? मिनिटांमध्ये. म्हणजे किती वाढले? म्हणजे आपले लसावी किती आला? 4 तास 28 मिनिट. तर आता असा जर का आला असेल तर सकाळी 8 वाजता, जर का 8 वाजता वाजल्या, तिन्ही घंटा एकत्र वाजले असतील तर 4 तासानंतर म्हणजे 8 तासामध्ये 4 तास ऍड केले, 4 तास 48 मिनिट ऍड केले तर आपल्याला उत्तर किती येईल? 8 आणि 4 12 आणि इथं 48. म्हणजे 12 वाजून 48 मिनिटाला परत यायला वाजतील. म्हणजे पर्याय क्रमांक किती असेल आपला? 2 पर्याय क्रमांक बरोबर असेल. ठीक आहे. समोरचा प्रश्न, पर्याय प्रश्न क्रमांक 13. 92 आणि 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालील प्रमाणे आहे. आता दोन संख्या दिलेल्या आहेत. सरळ सरळ आपल्या पद्धतीनं आका 92 70 किंवा तुम्ही डायरेक्ट बी काढू शकता, त्याची काही अडचणच नाही. याचा मसावी काढायचा आपला आणि लसावी पण काढायचा आहे. तर सरळ सरळ काय करू? इथं 2 भाग देऊ. बेचोक 8 बेचोक 8 बेसक 12 बेत्रिक 6 बेपंच 10 झालं. याच्यानंतर समोर काय भागच जात नाही, कारण 46 आणि 35 हे दोन्ही एकाच संख्यामध्ये असतील असं कुठंच नाही. ठीक आहे. मग 7 35 ते सेमच येणार आहे. म्हणजे ते किती जरी केलं तरी ते संख्या सारखीच येणार आहे. म्हणून आपण इथंच काय करू? 46 आणि 35 6 पंच 30 4 5 चौक 20 20 आणि 3 23 साइन त्रिक 18 4 त्रिक 12 12 आणि 1 13 0 8 आणि 3 8 आणि 2 10 आणि 1 11ला 1 हाताला 1 3 आणि 3 6 आणि 1 1610 1610 आणि गुणिले इकडं 2 हे 0 बे 1 बे
साईन दोन्ही 1200 2, हातचा आला 1, बे 1 बे आणि 1 3, 3220. हे काय आला आपला लसावी आहे आणि हा 2 का आहे मसावी. आता बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच एक डिफरन्स सांगितला होता लसावी आणि मसावी मध्ये. तर लसावी आणि मसावी म्हणजेच ही जी संख्या आहे या संख्येला या दोन्ही संख्यांनी भाग जातो. जी लसावी आलेला राहतो लसावीला या दोन संख्या ज्या असतात त्या दोन्ही संख्या असो 3 संख्या असो 4 संख्या असो कितीही संख्या असो तेवढ्या संख्येनं या लसावीला भाग जात असतो. ठीक आहे. आणि मसावीचा फंडा असा राहतो की मसावीनं या दोन संख्येला भाग गेलेला असतो. मसावीनं या दोन्ही संख्येला भाग गेलेला असतो. मग जिथपर्यंत भाग जाईल तिथपर्यंत. उदाहरणात समजून सांगतो एक गणित, थोडक्यात सांगतो. जर का आपण इथं घेतलं 4 12 18. ठीक आहे. तर आता याचा जर का आपल्याला मसावी काढायला सांगितला तर मसावी आपण कसा काढणार. सुरुवातीला 2 न भाग देऊ. बे दोन्ही 4 बे सग 12 आणि 92 18. इथून परत जर का आपण विचार केला तर इथं 2 न जर का भागलं तर फक्त या दोनच संख्या जातो, तिसऱ्या संख्येला जात नाही. जर का आपण इथं 3 न भागलं तर फक्त या दोनच संख्येला जातो, या 2 ला जात नाही. म्हणून मग इथला मसावी किती असणार आहे फक्त 2 असणार आहे. आणि जर का याचा लसावी जर का काढायचं म्हणलं तर इथं 2 ने भाग द्यावा लागणार. बे 1 बे बे त्रिक 6 आणि 9 जशाला तसे. मग परत इथं 3 न भाग जाईल 1 1 आणि 3 त्रिक 9. मग लसावी किती असेल. बे दोन्ही 4 4 त्रिक 12 आणि 12 त्रिक 36. लसावी असेल 36 आणि मसावी असेल 2. अशा पद्धतीनं आपण इथे एक फक्त तुम्हाला हे उदाहरण म्हणून सांगितलेलं. ते आपल्या याच्यामध्ये त्याचा काहीही संबंध नाही. या गणिताचा आपल्या या गणिताशी काहीही संबंध नाही. ते फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे. फक्त तेवढं लक्षात ठेवा. ओके. मग याचा पर्याय क्रमांक किती असणार आहे 3220. एक तर 3220 इथे आहे आणि मसावी 2 नाही. आपला मसावी किती आहे 2 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ठीक आहे. आता इथं दोन्ही ठिकाणी एक लक्षात घ्या. इथं पण 3220 दिलेलं, इथं पण 3220 दिलेलं आहे. तर आपण बघितलं तर एक तर हे बघतो नाही तर हे बघतो. तर याच्यामध्ये ही समोरची संख्या पण बघणं आवश्यक आहे. याला क्लिक केलं प्रश्न चुकला. ठीक आहे. समोरचा प्रश्न. एका पेटीतील संत्रांचे 15 25 आणि 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. 6 संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी लक्षात घ्या कमीत कमी किती डझन. उत्तर कशामध्ये काढायचंय डझन मध्ये. इथं आपल्याला संत्र्यांची संख्या दिलेली आणि इथं उत्तर काढायचे डझन मध्ये. डझन असते लक्षात घ्या. 15 25 आणि 30. सरळ सरळ इथं आपण 5 मध्ये येऊ शकतो. 5 त्रिक 15 5 5 25 5 सख 30. आपल्याला कमीत कमी काढायचंय म्हणजे लसावीच काढायचा आहे म्हणल्यावर 3 1 3 5 3 दोन्ही 6 5 दोन्ही 10 9 त्रिक 30 3 5 15 म्हणजे किती 150. किती झाले 150. आपल्याला ही संत्र्यांची संख्या आली. संत्र्यांची संख्या किती आली 150 आली. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे 6 संत्री कमी पडतात. प्रत्येक वेळेस 6 संत्री कमी पडतात. प्रत्येक वेळेस 6 संत्री कमी पडत असतील तर काय झाले 6 संत्री कमी पडत असतील तर याच्यामधून आपल्याला आधीच ही डझन मध्ये कन्वर्ट करण्याच्या आधीच आपल्याला त्याच्यामधून काय करावं लागणार आहे 6 संत्री वजा करून घ्यावं लागणार आहे. याच्यामधून जर का 6 संत्री वजा केल्या 150 मधून आपण 6 संत्री वजा केल्या किती संत्री वजा केल्या 6 संत्री वजा केल्या तर येते उत्तर येते 146 सॉरी 144. ठीक आहे. आता 144 म्हणलं तर 144 वर्ग आहे 12चा वर्ग म्हणल्यावर पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ठीक आहे. मग आता इथं एक चूक करायची नाही की आधी याचं कन्व्हर्जन डझन मध्ये करायचं मग नंतर त्याच्यामध्ये संत्री किती कमी पडतात ते बघायचं
तर तसं बी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पण काही अडचण राहणार नाही. कारण कसं 150ला आपण जर का 12 गुणलं, सॉरी 12 भागलं, कारण डझनामध्ये किती असतात? 12 संत्री एका डझनात. 12 संत्री, 12 केळी, 12 सफरचंद, 12 जे असतील ते XY Z. तर 12 एक 12 उरले किती? 3. 12 एक 12, 12 दोन्ही 24. मग इथं 6 उरले. आपल्याला किती? 6च कमी पडतात. म्हणजे हे सरळ सरळ 6 कट करून टाकायचे, म्हणजे किती येते उत्तर? आपलं 12 येतं. आपण असंही करू शकतो याच्यासाठी आणि असंही करू शकतो. पण जर का आपण इथं मायनस करून जर का केलं तर आपल्याला उत्तर कन्फ्युजन राहणार नाही. जर का इथं जर का विचार केला तर इथं आपण या 60ला पण भागण्याचा प्रयत्न करणार. तर मग 60ला भागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर किती येते? 12 पंचे 60, 12.5. म्हणजेच किती? 12.5 म्हणजे 12.5 डझन. 12.5 डझन जर का म्हणलं तर त्याच्यातले 6 केळं, 6 संत्री वजा केले, म्हणजेच किती राहिले? 12 राहिले. म्हणजे तुम्ही असंही उत्तर काढू शकता आणि असंही उत्तर काढू शकता. आता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जी सोपी जाते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. योग्य म्हणू शकणार नाही, कारण दोन्हीही पद्धत योग्यच आहे. समोरचा प्रश्न. आज 20 प्रश्न घेऊत आज. बाकीचे मग राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करून घेऊ. ठीक आहे. नंतर मग त्याच्यानंतर उद्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण दुसरा चॅप्टर घेऊ. ते मग इथं 2 संख्यांचा लसावी मसावी अनुक्रमे 450 आणि 15 दिलेला आहे. जर एक संख्या 75 असेल, एक संख्या किती? हे 75 असेल तर दुसरी संख्या किती? आता आपण पहिले सांगितलं होतं, पहिल्यापासूनच एक फॉर्म्युला लिहित आलो, परत परत फॉर्म्युला लिहिला तर स्वतःसाठी चांगला असते, कारण ते ध्यानात लक्षात जास्त राहतो. त्याच्यामुळेच म्हणतात की गणिताला प्रॅक्टिस आवश्यक असते. गणिताची जी प्रॅक्टिस राहते ती अशीच प्रॅक्टिस असते. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही जेवढं लिहिणार आहेत, जेवढं तुम्ही लिखाण काम करसाल, तेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. हा, आता आपल्याला काय काय दिलेले मांडा लगेच याच्यात. तुम्ही हे लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. हे न लिहिता तुम्ही डायरेक्ट संख्या जरी मांडल्या तरी जमून जाते. ठीक आहे. आता कसं लिहायचं सांगतो. समजा हे असं समजा की हे आपण लिहिलेलं नाहीये. सरळ सरळ काय करायचं? एक संख्या दिलेली आहे 75 घ्या. दुसरी संख्या काढायची आहे म्हणजे x घ्या. लसावी दिलेला आहे 450, मसावी दिलेला आहे 15. याचा गुणाकार करण्यापेक्षा काय करा? या 75ला तिकडे घेऊन जा आणि नंतर लगेच भागाकार करून नंतरच गुणाकार करा. म्हणजे कसं एकदम इझीच आहे. इथं 15 घेतलं, भागिले 75 आलं, 15 5 75, 5 9 45. उत्तर किती आलं? दुसरी संख्या किती असणार आहे? 90 असणार. पर्याय क्रमांक 1 बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट, हे आता सोपे आहे. इथं फक्त काय आपल्याला काय काय दिलेलं आहे? लसावी मसावी दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे, फक्त एकच संख्या काढायची. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची काय एवढी अडचण नसणार. समोरचा प्रश्न. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 6 व 72. 6 काय आहे? मसावी आहे आणि 72 काय आहे? लसावी आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3 जसे 4 आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती? प्रमाण गुणोत्तर प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये लसावी मसावी आढळतो. म्हणजे हे जे दिलेलं हे गुणोत्तर प्रमाणाचं गणित आहे. गुणोत्तर प्रमाणाचं गणित आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लसावी मसावी येतो. मग आता इथं पहिली संख्या समजा 3x पकडायची, दुसरी संख्या 4x पकडायची. ठीक आहे. कारण दोघांचा गुणाकार आहे. दोन्ही संख्या, ही संख्या 3 आहे, ही संख्या 4 आहे. पकडा, समजायला काय जाते. कारण गुणोत्तर प्रमाणामध्ये तुम्ही इथं जेवढा गुणाकार देसाल तरी यांचा डिफरन्स हा एवढाच असणार आहे. 3 आणि 4चाच त्यांचा संबंध असणार. ठीक आहे. तर मग समोर आपल्याला लसावी मसावी दोन्ही दिलेले आहेत. लसावी आहे 72, मसावी आहे 6. तर मग काय करा? 4 त्रिक 12, इथं 12x येईल. 12x इकडे नेलं, सॉरी 12 इकडे नेलं, x स्क्वेअर येईल ना, x स्क्वेअर. तर इथे येईल 12, साइन दोन्ही 12, बे एक बे, बे त्रिक 6, उरला 1, बे सख 12. म्हणजे x स्क्वेअर बरोबर जर का 36 येत असेल तर x बरोबर किती येईल?
6 आहे. ठीक आहे, x चा वर्गमूळ घेतला आणि 36 चा वर्गमूळ किती 6 येतो. 6 म्हणजेच पर्याय क्रमांक सॉरी हा लहान संख्या दोन संख्यातील लहान संख्या काढायची. ठीक आहे, ओके. लहान संख्या काढायची म्हणजे लहान संख्या किती आहे 3 आहे. म्हणजेच आता इथं 6 आपल्याला x बरोबर आले, म्हणजेच किती आहे 3x बरोबर, म्हणजेच किती येते 3 गुणिले उत्तर आले x ची संख्या 6 आहे, sin 3 18. पर्याय क्रमांक 3 बरोबर असतो. ठीक आहे, समोरचा प्रश्न घ्या. 17 17चा प्रश्न घ्या. 6 बेल्स अनुक्रमे 2 4 6 8 10 12 सेकंदांनी वाजतात. सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या. 30 मिनिटात त्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील, म्हणजे कमीत कमी किती वेळा एकत्र वाजतील. तर सरळ सरळ काय करा, 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या आणि 12. ठीक आहे, सुरुवातीला किती घ्या, 2 न भागा, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10.